गाढविणीचं दूध पिणारे जे हे आहेत काय ते लॉयर आहेत त्यांच्या एका नातेवाईकाला तिथं बसवलं। सदावर्तेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचा वर्धास्ते। चला उत्तर देऊया प्रश्नावरती राहा। अध्यक्ष महोदय गरीबाची बँक आहे। अध्यक्ष महोदय मंत्री महोदय उत्तर द्या। अध्यक्ष महोदय गरीबाची बँक आहे याच्यावर कुठे ना कुठेतरी योग्य असं नाही चालणार। अध्यक्ष महोदय एसटी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी जी बँक आहे त्याच्यामध्ये 62,000 सभासद आहेत, 500 शाखा आहेत आणि 23,000 कोटीपेक्षा अधिकच्या तिथे ठेवी आहेत। अध्यक्ष महोदय ही जी बँक आहे ती कर्मचाऱ्यांची बँक आहे आणि या बँकच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची एवढीच अपेक्षा असते की आरोग्याचा कुठला प्रश्न उद्भवला, घर बांधायचं असेल नाही तर छोटं मोठं एखादं लोन घ्यायचं असेल तर या बँके माध्यमातून लगेच मदत त्या कर्मचाऱ्याला मिळते। अध्यक्ष महोदय हे कर्मचारी सर्व गरीब कर्मचारी आहेत, कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांना मदत लगेच मिळत नाही, म्हणून ही बँक अतिशय महत्वाची अशी बँक त्यांच्यासाठी आहे। अध्यक्ष महोदय 2300 कोटीपेक्षा जास्त इथं जर डिपॉझिट असतील तर त्याचा अर्थ या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मिळून अनेक वर्षांपासून ही बँक उभी केलेली आहे। एखादी संस्था उभी करत असताना त्याला खूप कष्ट द्यावे लागतात, पण एखादी संस्था बर्बाद करायची असेल तर चुकीचा व्यक्ती तिथं बसला तर त्याला काही महिनेच लागतील अशी परिस्थिती आज तिथे आहे। अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना माझा असा प्रश्न आहे की रिझर्व्ह बँकेने काही एमडी नाहीतर संचालक जर नियुक्त करायचे असेल तर त्याला रूल्स अँड रेग्युलेशन आहेत, तर राज्यातील एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर पात्र उमेदवारांना निवडण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियम आखून दिले आहेत। अध्यक्ष महोदय ते नियम काय आहेत तर कुठलाही एमडी 35 वर्षाच्या खाली नको, तसंच 70 वर्षाच्या पुढे नको। अध्यक्ष महोदय या कर्मचाऱ्यांच्या बँकेत काय झालं तर कंत्राटी तत्वावर सीईओच्या पदावर एक अनुभव नसलेला 22 वर्षाचा सौरभ पाटील याची नियुक्ती झाली। अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर या बँकेने तिथे असणाऱ्या संचालक मंडळाला एक ऍड काढली ज्याच्यामध्ये ज्या अटी रिझर्व्ह बँकेने दिल्या होत्या त्या शिथिल केल्या आणि एखाद्या व्यक्तीला तिथं बसवायचंच या अनुषंगाने तिथे ऍडव्हर्टाइजमेंट काढली आणि त्या अनुषंगाने 22 वर्षाच्या तरुणाला एमडी पदावर तिथं नियुक्ती केली गेली। अध्यक्ष महोदय त्याला अनुभव कुठलाही नाही, त्याच्यासाठी बरेच निकष बदलण्यात आले आणि जे काही तथाकथित गाढविणीचं दूध पिणारे जे हे आहेत काय ते लॉयर आहेत त्यांच्या एका नातेवाईकाला तिथं बसवलं। अध्यक्ष महोदय बसवल्यानंतर इतके चुकीचे निर्णय या बँकेने घेतले, 400 ते 500 कोटीचे डिपॉझिट हे काढण्यात आले आणि ही बँक आज अडचणीत आलेली। अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयांना विचारायचंय की आज अशा पद्धतीने चुकीचे निर्णय घेऊन तिथे एका व्यक्तीला जर नियुक्त केला असेल तर सरकार त्याच्यामध्ये लक्ष घालणार का आणि जे काय चुकीचे निर्णय घेतले या संचालकाने घेतले असतील तर अख्खं संचालक मंडळ हे तुम्ही बरखास्त करणार का आणि ज्या लोकांनी चुकीचे निर्णय घेतलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का, कारण का हे जे लोक आहेत हे अनेक वर्षापासून आपण झाले 3 प्रश्न त्यांना अध्यक्ष महोदय महत्वाचा विषय आहे, आपण बघितलेला आहे की हे लोक राजकीय द्वेषातून या एसटी कर्मचाऱ्यांना अडचणीत आणलेलं आहे। राजकीय द्वेषातून कर्मचाऱ्यांचा तिथं त्यांनी जे कुठलं आंदोलन आहे त्याचा हस्तक्षेप करून अतिशय वेगळ्या पद्धतीने त्या लोकांकडनं फी सुद्धा घेतली करोडो रुपये, तर या लोकांवर तुम्ही कारवाई करणार का असा डायरेक्ट स्पष्ट असा आमचा प्रश्न आहे। एक त्यांचा प्रश्न होता अध्यक्ष महोदय मंत्रीपद एक संवैधानिक पद असतं आणि त्या पदावर राहणाऱ्या मंत्र्यांनी जर सांगितलंय की आता त्या बँकेमध्ये कुठंतरी आम्हाला काही चुकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आलेल्या आहेत म्हणजे अहवाल यायच्या आधी प्रथम दर्शनीय म्हणजे काहीतरी अनियमितता आहे। अध्यक्ष महोदय 400 ते 500 कोटी ठेवी हे काढण्यात आल्या, कर्मचाऱ्यांना कळतं की तिथं काय चाललंय। अध्यक्ष महोदय माझा सांगितलं 2 महिन्यात या संदर्भात अध्यक्ष महोदय स्पेसिफिक प्रश्न आहे की आता हा जो सौरभ पाटील आहे ज्या आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा मुद्दा आला, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार
तो इलिगली त्याला तिथं बसवलेला आहे. तो तुमचा अधिकार आहे. रिझर्व्ह बँकेकडे जायची सुद्धा जरूरत नाही. तर त्याला तुम्हाला काढण्याला काय प्रॉब्लेम आहे? असं आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचा वर्धा असते? चला, उत्तर म्हणून घेऊया. त्याचा प्रश्नावरती राहा आपण. अध्यक्ष महोदय, गरीबाची बँक आहे. अध्यक्ष महोदय, बोला आपण. याच्यावर मंत्री निर्णय- महोदय, उत्तर घ्या. अध्यक्ष महोदय, गरीबाची बँक आहे. याच्यावर कुठे ना कुठेतरी योग्य असा असं नाही चालणार. मी अध्यक्ष तुम्हाला महोदय, साफ करून उपप्रश्न टाकते. सादर करायला संधी दिली. आपण विचारलंय, त्यांचं उत्तर घ्या. आता प्रश्न उत्तराच्या तासात भाषण करायला दिली जाणार नाहीत. बोला. अध्यक्ष